क्वेश्चन नंबर 2 आपण पाहतोय. डिटरमाइन व्हेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. डिटरमाइन द पॉइंट्स आर कोलिनियर. दिलेले पॉइंट्स कोलिनियर आहेत का नाही ते ओळखायचे. ह्यासाठी आपण एक छोटंसं आणखी अगोदर पाहू. पहा ह्या ठिकाणी पॉइंट ए बी आहेत. ए बी सेगमेंट आहे. ह्या ठिकाणी आणखी एक पॉइंट आहे के नावाचा. आता पहा एके अंतर तुम्हाला सांगितलं. एके अंतर आहे 3 आणि के बी अंतर तुम्हाला सांगितलंय 5. के बी अंतर किती सांगितलंय 5. मग आणि मग ए बी अंतर ए बी अंतर किती असेल रे. ए बी अंतर किती असेल. ए बी अंतर आहे 8. किती आहे 8. म्हणजे तुम्हाला ए के इज इक्वल टू 3 अँड के बी इज इक्वल टू 5 अँड ए बी इज इक्वल टू 8 असेल तर पहा दोन छोट्याल्या डिस्टन्सची बेरीज किती येते. मोठ्या एवढी येते का पाहायचं. दोन छोट्याल्या डिस्टन्सची बेरीज जर इथं 8 आहे आणि मोठं जे अंतर आहे ते सुद्धा किती 8. हे दोन्ही सारखं आहे आणि ज्यावेळेस हे दोन्ही डिस्टन्स सारखे येतात देन these 3 points आर कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर कधी म्हणतात. ज्यावेळेस हे डिस्टन्स इक्वल असेल. ॲडिशन ऑफ द टू स्मॉलेस्ट distance is equal to the largest distance then these 3 points are collinear. आणि हे जर सारखं येत नसेल त्यावेळेस त्याला आपण म्हणतो these 3 points are not collinear. कोलिनियर कधी येतात हे लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळेस छोट्यांची बेरीज मोठ्या एवढी येते त्यावेळेस these 3 points are कोलिनियर पॉइंट्स. फर्स्ट क्वेश्चन आहे ए पॉइंट दिला बी पॉइंट आहे आणि सी पॉइंट ह्यांचे कोऑर्डिनेट दिलेत आणि आपल्याला हे पॉइंट कोलिनियर आहेत का नाही ते ओळखायचं आहे. आता फर्स्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन ए बी. आपल्याला हे अंतर काढावं लागेल. डिस्टन्स बिटवीन ए बी फाइंड करायचं. नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन बी सी अँड फाइंड द डिस्टन्स बिटवीन ए सी. हे तिन्ही अंतर काढायचे आहेत आणि तिन्ही अंतर काढल्यानंतर छोट्याची बेरीज मोठे एवढी येत असेल तर त्यावेळेस म्हणायचे these 3 points आर कोलिनियर. नेक्स्ट आता डिस्टन्स आपण काय फाइंड करतोय. फाइंड द डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी फाइंड करतोय. बारकाईने पहा डिस्टन्स ए बी फाइंड करत असताना आपल्याला पॉइंट ए चे कॉर्डिनेट आणि बी च्या कॉर्डिनेटचा विचार करावा लागेल. अँड लेट x1 y1 अँड x2 y2. पहा ए आणि बी ह्याला x1 y1 आणि x2 y2. यूज राईट डाऊन द डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला इज x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे लक्षात आलं का. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. आता आपण डिस्टन्स फाइंड करतोय. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू. आता कशाला x1 घेतला आहे. x1 y1 x2 y2. आता आपण डोक्यामध्ये त्या ठिकाणी गृहीत धरलं आहे x1 y1 x2 y2. आता x2 काय आहे 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू काय आहे -5 मायनस हे मायनस काय झालं प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय होते बा 2 मायनस 1 स्क्वेअर ओके प्लस -5 प्लस 3 इज इक्वल टू काय -5 अधिक 3 म्हणजेच काय मिळालं -2 कंसाचा वर्ग. आता काय होते पहा बरं. ह्या ठिकाणी 1चा स्क्वेअर 1 आणि निगेटिव्ह जरी असेल 2 त्याचा स्क्वेअर काय झाला 4 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि डिस्टन्स ए बी तुम्हाला मिळालं. किती मिळालं आहे. distance AB is equal to square root of 5.
इन स्क्वेअर रूट 5. ओके. आता डिस्टन्स ए बी फाइंड केलं आहे. नेक्स्ट तुम्हाला फाइंड करायचं आहे बी सी. डिस्टन्स बी सी फाइंड करतो आहे. आता बी सी फाइंड करत असताना बी आणि कशाचा विचार करायचा आहे, बी आणि सीचा विचार आहे. लेट कन्सिडर x1 y1 x2 y2. ओके. मग आता फॉर्म्युला डबल लिहिण्याची अजिबात गरज नाही. पहा x2 काय आहे, -4 -2 x2 -x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 y2 मायनस हे मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं -6 स्क्वेअर. ओके. प्लस काय झालं 4 7 + 5 इज इक्वल टू 12 स्क्वेअर इज इक्वल टू काय होते पहा बरं इज इक्वल टू 6 स्क्वेअर काय झाला 36 अँड 12 स्क्वेअर काय झाला पहा बरं 140. ओके. एक मिनिट हा. तुमचे साईन कुठं जर राहिले असतील तर ते एक व्यवस्थित बारकाईने आपल्याला पाहून घ्यावे लागतील. साईन राहिले असतील तर त्या ठिकाणी आन्सर थोडं चेंज होऊ शकतं. पहा 1 - 3 2 - 5 अँड -4 अँड 7 अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी मिळालं आहे. पहा सुरुवातीला आपण हे काढत गेलो आहेत. पहा बरं आता ओके काय होईल ॲडिशन पहा बरं ॲडिशन काय होईल ॲडिशन इज 4 + 6 0 हातचा आला 1 8 आणि परत 1. आता हे डिस्टन्स बी सी मिळालं. स्क्वेअर रूट निघत असेल तर त्याचं स्क्वेअर रूट पाडायचं काढून घ्यायचं. स्क्वेअर रूट काय होईल पहा बरं 18ची अशी फोड करायची की त्या ठिकाणी त्याचं वर्गमूळ निघलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला 18ची काय करायची फोड करायची. मग 18ची फोड काय होईल पहा बरं 18ची फोड 36 गुणिले पडते पहा बरं 36 गुणिले 5 18ची फोड आपण पाडून घेऊ. 18ची फोड काय पडले 36 × 5 आणि मग ह्या ठिकाणी ह्याचं वर्गमूळ निघालं 6 आणि इथं स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि डिस्टन्स बी सी मिळालं. डिस्टन्स बी सी किती मिळालं हे मिळालं. ह्याला वाटलं तर काय म्हणतो 2. डिस्टन्स ए बी काढलं बी सी काढलं. नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स ए सी. डिस्टन्स ऑफ ए सी. ए सी फाइंड करत असताना काय कशाचा विचार करायचा ए अँड सी x1 y1 x2 y2. आता आपण लगेच त्या ठिकाणी किमती लिहितो आहेत. ए सी फाइंड करतो आहे. x2 म्हणजे -4 -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस हे मायनस मायनस काय झालं +3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पहा ह्या ठिकाणी काय झालं -5 स्क्वेअर प्लस 7 + 3 10 स्क्वेअर. ओके. नेक्स्ट काय मिळालं पहा बरं नेक्स्ट मिळालं 25 + 100 इज इक्वल टू 100 इज इक्वल टू 125 आणि ह्याची एक फोड पाडूत पहा काय होईल 25 × 5. Therefore distance AC is equal to 5 times square root of 5. आता तुम्हाला हे डिस्टन्स मिळालं ए बी इज इक्वल टू काय मिळालं पहा बरं ए बी मिळालं आहे. ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5. बी सी इज इक्वल टू किती मिळालं आहे 6 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 अँड ए सी इज इक्वल टू किती मिळालं आहे 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5. दोन छोटाल्यांची बेरीज मोठ्या एवढी येत असेल तर त्या ठिकाणी ते कोलिनियर असतात. पाहूत बरं मग छोटाले अंतर कोणते आहेत ए बी अँड ए सी. हे छोटा आहे
म्हणजे मग डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी किती येतं पहा बरं. ए बीची व्हॅल्यू आहे √5 प्लस ह्या ठिकाणी 5 टाइम्स √5. ॲडिशन करा. ॲडिशन आत्ता नवीला शिकलो तर ॲडिकांड इज सेम. हे 1 टाइम्स हे 5 टाइम्स म्हणजे काय झालं 6 टाइम्स √5. हे मिळालं ॲडिशन. पहा ही ॲडिशन किती आली, एवढी आली का. ओके. मग नेक्स्ट काय म्हणायचं, देअरफॉर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी सी. आणि असं असेल तर देअरफॉर इक्वल आहे ना, इक्वल असेल तर देअरफॉर पॉइंट्स ए बी अँड सी आर collinear points. These 3 points are collinear points when sum of the smallest distance is equal to the largest distance, then these 3 points are collinear. परत एकदा पाहून घ्या. आपल्याला तिन्ही अंतर काढायचं. फर्स्ट फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी, नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स ऑफ बी सी, नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स ऑफ ए सी. ए बी फाइंड केलं, नंतर बी सी फाइंड केलं, नंतर ए सी फाइंड केलं आणि छोट्याल्या 2 अंतरांची बेरीज केली. छोट्याले अंतर हे आणि हे छोट्या बेरीज केली. हे मोठ्या अंतर एवढं आलं. त्याच वेळेस हे कसे असतात, कोलिनियर असतात. हे तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. त्याच्यातलाच नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्येच काय आहे तर बहुत सेम अशाच पद्धतीने आहे. जर ॲडिशन इक्वल आली तर त्या ठिकाणी कोलिनियर, नाही आली तर कोलिनियर नाही. असं त्या ठिकाणी काय करायचं समजून घ्यायचं. पहा सेकंड क्वेश्चन आहे. काय दिलं आहे, पॉईंट एलचे कॉर्डिनेट -2 अँड 3 अँड पॉईंट एमचे कॉर्डिनेट 1 -3 अँड पॉईंट एनचे कॉर्डिनेट आहेत 5 4. ओके. हे कॉर्डिनेट तुम्हाला त्या ठिकाणी दिलेत. आणि आता पहा बरं, तुम्हाला हे सोडवायचं आहे. मग तुम्हाला फर्स्ट फाइंड द डिस्टन्स एल एम, नेक्स्ट एम एन अँड एल एन. हे डिस्टन्स तुम्हाला काय करावं लागेल, फाइंड करावं लागतील. आता राईट डाऊन द डिस्टन्स फॉर्म्युला. फर्स्ट फाइंड द डिस्टन्स एल एम युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला आपण लिहून घेतो, एकदाच लिहिला तरी चालेल. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सबस्टिट्यूइंग द व्हॅल्यू. आता आपण पहा, कन्सिडर पॉईंट एल अँड एम. लेट x1 y1 अँड x2 y2. x2ची व्हॅल्यू काय 1. 1 मायनस मायनस काय झालं प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू काय -3 आणि -3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 2 3 स्क्वेअर प्लस -6 स्क्वेअर. इथं काय मिळेल -6 स्क्वेअर इज इक्वल टू काय होते पहा बरं. 3चा स्क्वेअर काय 9 + 36. ओके. 9 + 36 इज इक्वल टू √45. आणि 45चं स्क्वेअर रूट घेता येत असेल तर घेऊन टाका. स्क्वेअर रूट काय हे ठेवलं तरी चालेल, नंतरही आपण कन्वर्ट करू शकतो. पण आता निघतं येतं पहा करू काय होईल पहा बरं. स्क्वेअर रूट आहे 9 × 5 आणि मग काय आलं पहा बरं. 9चं 3 टाइम्स √5. डिस्टन्स एल एम इज इक्वल टू 3 टाइम्स √5. नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स ऑफ एम एन. डिस्टन्स ऑफ एम एन इज इक्वल टू
using distance formula mn गृहीत धरतो mn. लेट कन्सिडर x1 y1 x2 y2. ओके, परत काय होईल 5 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 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 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल पहा बरं, इज इक्वल टू 5 मायनस 1 इज इक्वल टू 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय 7 स्क्वेअर अँड स्क्वेअर ऑफ 4 इज 16 प्लस काय 49 इज इक्वल टू काय मिळते पहा बरं, ॲडिशन काय 6 प्लस 9 इज इक्वल टू 5. ओके, आणि हाचं किती आला 1. नेक्स्ट काय होईल 5 65. आणि आता पहा बरं, डिस्टन्स ऑफ mn हे मिळालं 65 आणि ह्याचं वर्गमूळ निघत नाही आणि काहीच होत नाही म्हणून काय म्हणायचं स्क्वेअर रूट ऑफ 65 निघतंय का 13 65 काहीच होत नाही तेच ठेवायचं. मग फर्स्ट फाइंड द LM, नेक्स्ट फाइंड mn. आता फाइंड काय करायचं LN. डिस्टन्स ऑफ LN इज इक्वल टू LN फाइंड करतोय x1 y1 x2 y2. 5 मायनस 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 काय झालं प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय होतंय पहा बरं, इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू काय होतंय पहा बरं 49 प्लस 1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 50. हे तुम्हाला मिळालं डिस्टन्स LN फाइंड झालं. ओके, आता हे तिन्ही अंतरे मिळाले. फर्स्ट डिस्टन्स LM इज इक्वल टू काय, डिस्टन्स LM इज इक्वल टू 3 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके, डिस्टन्स mn is equal to square root of 65 and distance LN is equal to काय square root of 50. हे सगळे डिस्टन्स मिळाले. आता दोन छोटाल्यांची बेरीज मोठी एवढी येते का पहा, छोटाले काय आहेत हे पहा, हे आणि हे काय छोटं डिस्टन्स आहे, ह्यांची बेरीज करा बरं. डिस्टन्स ऑफ LM प्लस डिस्टन्स ऑफ LN इज इक्वल टू काय होईल, LM इज इक्वल टू 3 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5. 3 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5. आता ह्याचंही फोड आपण इथं पडत आहेत म्हणून पाडून घेऊ शकतात. पहा काय पडते फोड ह्या ठिकाणी 25 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच काय मिळालं ह्या ठिकाणी 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5. या ठिकाणी 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 आपण पाडू शकतो 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि ह्या ठिकाणी काय ह्याच्याऐवजी आपण लिहू शकतो काय 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 लिहिलं तरी चालेल म्हणजे प्लस 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5. ॲडिशन करा काय होईल या ठिकाणी ॲडिशन तुम्हाला करता येत असेल तर ॲडिशन तुम्ही करू शकता. पहा बरं काय रॅडिकंड सेम आहे आणि मग ॲडिशन काय होईल पहा, तुम्हाला ह्या ठिकाणी ॲडिशन मिळाली काय मिळाली पहा बरं 8 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 मिळाली. पहा हे आणि हे सारखं येत आहे का नाही येत, देअरफॉर म्हणायचं डिस्टन्स ऑफ LM प्लस डिस्टन्स ऑफ LN नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ MN आणि हे असं नसेल तर काय म्हणायचं देअरफॉर these 3 points L, M and N are not collinear. हे पॉइंट्स कोलिनियर नाहीत.
कधी असतात आणि कधी नसतात हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ओके, तर आपण त्याच्या पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. आपण क्वेश्चन दुसऱ्यातला तिसरा प्रश्न ह्या ठिकाणी पाहूत. दुसरा जो क्वेश्चन सोडवताना आपलं एका ठिकाणी फक्त स्क्वेअर रूट ऑफ 2च्या ऐवजी 5 झालं होतं, तेवढं करेक्शन करून घ्या, बाकी काही नाही. एक लास्टला झालं होतं, नाहीतर बाकी बरोबर. आपल्याला हे दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर आहेत का नाही ओळखायचे आहे. फर्स्ट फाइंड द डिस्टन्स आर डी, नेक्स्ट डी एस अँड आर एस. फर्स्ट फाइंड द डिस्टन्स आर डी, डिस्टन्स डी एस अँड डिस्टन्स आर एस. हे आपण फाइंड करतोय. लेट x1 y1 डिस्टन्स आर डी फाइंड करतोय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. पहा डिस्टन्स फॉर्म्युला आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आहे. आता आपण ह्या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू काय ती टाकतोय. पहा x1 y1 x2 y2 2 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस 0 2 स्क्वेअर प्लस मायनस 2चा सुद्धा काय करायचा स्क्वेअर इज इक्वल टू. पहा 2चा स्क्वेअर काय 4 प्लस 4 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8 आणि डिस्टन्स ऑफ आर डी मिळालं. हे ठेवा, नाही तर तुम्ही वर्गमूळ घेऊ शकतात फोडपाडा 4ची, तसंही करू शकतात, किंवा ते शेवटला गरज पडली तर त्यावेळेसही करू शकतात. हे मिळालं. नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स डी एस. डिस्टन्स डी एस इज इक्वल टू ds x1 y1 x2 y2 3 minus 2 bracket square plus minus 1 bracket square. ओके इज इक्वल टू 3 minus 2 म्हणजेच काय मिळालं 1 स्क्वेअर प्लस मायनस 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 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1चा वर्ग काय झाला 1 वजा 2चा वर्ग 4. ओके नेक्स्ट काय मिळालं स्क्वेअर रूट ऑफ 5. इक्वेशन सेकंड. हे डिस्टन्स ऑफ काय मिळालं डी एस. डिस्टन्स तुम्ही आर डी काढलं डी एस काढलं. आता तुम्हाला डिस्टन्स काय काढायचं फाइंड करायचं एस आर एस. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू काय आर आणि एस घेत आहेत. आर एस x1 y1 x2 y2 3 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3चा स्क्वेअर काय झाला वाटलं तर एक स्टेप वाढवतो 3 स्क्वेअर प्लस मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके इज इक्वल टू 3चा स्क्वेअर झाला 9 प्लस मायनस 4चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25. हे डिस्टन्स ऑफ आर एस मिळालं. हे इक्वेशन 3. आता दोन छोट्याल्यांची बेरीज पहा. हे दोन काय छोट्याल्यांची बेरीज एवढी येते का पहा बरं. देअरफॉर येते का पहा बरं स्क्वेअर रूट ऑफ 8 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 येते का नाही येत. नॉट इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25. देअरफॉर म्हणायचं काय डिस्टन्स ऑफ आर डी प्लस डिस्टन्स ऑफ डी एस नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ आर एस. देअरफॉर these points कोणते पॉइंट्स आहेत आर डी एस आर नॉट कोलिनियर. आणि बेरीज जर इक्वल आली तर कोलिनियर, नाही आली तर नॉट
कोलिनियर, नॉन कोलिनियर पॉईंट्स असतात. अशा पद्धतीने तुम्हाला हा दुसरा प्रश्न व्यवस्थित समजलेला असेल. एक जे उदाहरण आहे ते तुम्ही करायचं आहे. तर आपण आता क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. ह्याच्यातलाच क्वेश्चन नंबर 4 काय आहे हे आपल्याला लगेच पाहायचं आहे. पाहूत क्वेश्चन नंबर 4 काय आहे तो.